राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. उतरून नाही दिले, धमकी देतो परत. तरी बळजबरी लोक बसले, तरी बुवा आडत तरी पैसे त्यांनी 10 बायाच्या पुढे माणूस गेला नाही पाहिजे. इथून पुढे कोणत्याच बोट मध्ये खोल पाणी होतं, सगळ्या तळाला गेले. मी स्वामी समर्थ तळात सुद्धा बोलले. वर उलटी आल्याच्या नंतर माझी साडी गुतली. इथून पुढे लोक त्यांनी वळले, त्या माणसाने बुडून नाही दिलं. एका अंगावर सगळी पूर्ण खाली गेली होती, अख्खे लोक पाण्यात बुडाले होते. याची मागणी नाही, इथून पुढे कारवाई झाली पाहिजे. 10 लोक गेले नाही पाहिजे. आम्ही बसताना त्याला विचारलं, एवढं पब्लिक याच्यात जमतं का? तो स्वतः म्हणला 50च्या पुढे, हो मावशी 50च्या पुढे बसतो. त्याला पुढे आणून झोडलं पाहिजे. आता सध्या मला 50 माणसं बसतात का? आम्ही बुडलो, देवाच्या नावाने आज वाचलो, पुरुषोत्तम महाराजांनी वाचलो आम्हाला. उलट कृपा झाली आमच्या समजे. आमच्या सोबत आम्ही दुसरे माणसं आणले होते ना, खुशाल ते म्हणते की 50 माणूस बसतं का त्या बोट मध्ये 50 उतरत होतो. आम्हाला हाताला धरून परत वापस नेलंय त्याच्यात. 60-70च्या पुढे असते, पूर्ण भरलेली होती. आम्ही कशाला संख्या मोजली? त्याच्यात 4-5 ग्रुपचे माणसं होते, 5-7. आता ग्रुप मध्ये 12, काहीच्या ग्रुप मध्ये 15, आमच्या स्वतःच्या ग्रुप मध्ये 8 माणसं इथं. सांगायला मी एवढे माणसं भरू नका म्हणून. एक मिनिट गेलं का? काय गेलं? आता एक उडी करायची ना. त्या मागायला किती रेट मला माहिती सोबतचे माणसं. खाली उतरा माणसं गाडी का सगळे खाड्याला बोलाय, खाड्याला इकडे मला माग. हॅलो, आवाज आहे ना का? माणसं नेलते मागाशी किंवा आलतो घटना झाली. त्यांनी भरपूर बाया बसल्या, बाया उतरत होत्या, उतरून नाही दिला. 50च्या पुढे बाया बसलो म्हणला. मी बसताना त्याला विचारलं, एवढं पब्लिक याच्यात जमतं का? तो स्वतः म्हणला 50च्या पुढे, हो मावशी 50च्या पुढे बसतो.
घटना झाली. त्यांनी भरपूर बाया बसल्या, बाया उतरत होत्या, उतरून नाही दिला. 50च्या पुढे बाया बसतो म्हणला, बायाला उतरून नाही दिले, धमकी देतो परत. तरी बळजबरी लोक बसले, तरी बाया अडत तरी पैसे त्यांनी. 10 बायाच्या पुढे माणूस गेला नाही पाहिजे इथून पुढे कोणत्याच बोट मध्ये. खोल पाणी होता, सगळ्या तळाला गेले. मी स्वामी समर्थ तळात सुद्धा बोलले. वर उंटका आल्याच्या नंतर माझी साडी गुतली. तिथून पुढे लोक त्यांनी वडले, त्या माणसाने बुडून नाही दिलं. ती एका अंगावर सगळी पूर्ण खाली गेली होती. अख्खे लोक पाण्यात बुडाले होते. याची मागणी नाही, इथून पुढे कारवाई झाली पाहिजे. 10 लोक गेले नाही पाहिजे. अहो आम्ही बसताना त्याला विचारलं, एवढं पब्लिक याच्यात जमतं का? तो स्वतः म्हणला 50च्या पुढे, हो मावशी 50च्या पुढे बसतो. त्याला पुढे आणून झोडलं पाहिजे. आता सध्या मला 50 माणसं बसतात का? आम्ही बुडलो, देवाच्या नावाने आज वाचलो. पुरुषोत्तम महाराजांनी वाचलो आम्हाला. आम्ही उलट कृपा झाली आमच्या समजे. आमच्या सोबत आम्ही दुसरे माणसं आणले होते ना. खुशाल ते म्हणते की 50 माणूस बसतं का त्या बोट मध्ये? 50 उतरत होतो, आम्हाला हाताला धरून परत वापस नेलंय त्याच्यात. 60-70च्या पुढे असते, पूर्ण भरलेली होती. आम्ही कशाला संख्या मोजली? त्याच्यात 4-5 ग्रुपचे माणसं होते, 5-7. आता ग्रुप मध्ये 12, काहीच्या ग्रुप मध्ये 15, आमच्या स्वतःच्या ग्रुप मध्ये 8 माणसं इथं. सांगायला मी एवढे माणसं भरू नका म्हणून. एक मिनिट गेलं का काय गेलं? आता एक उडी करायची. त्या मार्गाला किती वेळ बोलला माहिती? सोबतचे खाली उतरा त्याला बोलायला माणसं काढली का सगळे? खाड्याला बोलायला, खाड्याला तिकडे उभा, इकडे माणसं माग. हॅलो, आवाज येई ना का? माणसं नेलते मगाशी ते आलतो. शेतकऱ्यांनो, तुमच्या शेतीसाठी विश्वासार्ह ठिकाण वेदांत मशिनरी स्टोअर्स. मोटर पंप, ड्रिप, स्प्रिंकलर आणि पाईप्स होलसेल दरात उपलब्ध. उत्तम गुणवत्ता, योग्य मार्गदर्शन आणि विश्वासार्ह सेवा. आजच संपर्क करा 9970 74 98 51, 8605 05 84 86 80 80 48 27 43.